श्री स्वामी समर्थ। लक्ष्मी नांदण्यासाठी दरवाजाचे नियम। लक्ष्मी नेहमी चांदीच्या पायाने येते। 1. आपल्या घराचा, आपल्या गाडीचा किंवा कोणताही दरवाजा खूप मोठ्याने आदळतो। कधी घाईमध्ये आपल्या नकळत असं होतं, अनावधानाने होते, तर असं होऊ नये म्हणून काळजी घ्या। रागाच्या भरामध्ये दरवाजावर राग काढणे 100% टाळावे। 2. त्याचबरोबर घराचा कोणताही दरवाजा उघडणे किंवा पायाने बंद करणे टाळावे, यामुळे धनप्राप्तीत अडथळे येतात। 3. त्याचबरोबर दरवाजाला बिजागरीमधून म्हणजेच हिंजेसमधून कर कुई कुई असा आवाज नसावा। 4. दरवाजाच्या मागच्या बाजूने कपडे कधीही अडकवू नका। अडकवलेले असतील तर त्याच्यामध्ये पैसे अजिबात ठेवू नका। 5. दरवाजाच्या मागे भिंतीला स्टँडवर तुम्ही अडकवू शकता। 6. घराच्या पायात देखील चांदी असावी आणि म्हणून घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबऱ्याखाली नेहमी चांदी 2 ते 5 ग्रॅम चांदी जरूर ठेवावी, चांगला अनुभव येईल। 7. लक्ष्मी ही नेहमी बघा तुम्ही चांदीच्या पायाने येते, म्हणून कोणतीही स्त्री असली तरी तिच्या पायामध्ये चांदीच्या पैंजण घातली जातात किंवा जोडवी घातली जातात। 8. आपण एखाद्याचं चांगलं झालं तर म्हणतो याची चांदी झाली, आणि तो मेला तर म्हणतो सोनं झालं। याचा अर्थ चांदीमध्येच लक्ष्मी मानली गेलेली आहे। त्यामुळे तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या पायात, मुलींच्या पायात पैंजण जरूर असावे। 9. विवाहित स्त्रियांच्या पायात पैंजण आणि जोडवी असावी। 10. सोन्याची जोडवी शक्यतो टाळली पाहिजे। पूर्वी राजकारणातल्या ज्या स्त्रिया असायच्या त्या सोन्याची जोडवी घालत किंवा पैंजण घालत, पण त्यांना संतती होण्यासाठी अडचणी येत असत। 11. आपल्या घरातल्या पूजेमध्ये लक्ष्मीची मूर्ती जरूर ठेवा, पण ती आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त उंच नसावी। 12. लक्ष्मीचा फोटो लावायचा असेल तर तुमच्या देवघराच्या खोलीमध्ये किंवा कोठेही तुम्ही पूर्व भिंतीला पश्चिमेकडे तोंड करून लावू शकता, चांगला अनुभव येईल। 13. घरातल्या पूजेमध्ये जी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवता त्याच्याबरोबर एक बालाजीची मूर्ती असावी, ती नसेल तर बालकृष्ण असावा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरू स्वामी समर्थ। धन्यवाद।